नमस्कार मित्रांनो, मला आत्ता अगदी छानपणे अवगत होत चाललंय की तुम्हा सर्वांच्या मनात नक्की चाललंय काय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडतोय तर तुम्हाला माझ्याबद्दल खूप छान भावना येतात, पण तुम्हाला हे व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही मला शिव्या देखील घालताय. तुमच्या मनातली संपूर्ण माहिती मला अगदी व्यवस्थितपणे कळायला लागली आहे. हे होऊ शकतं? तुमच्या मनात काय चाललंय हे मला कळू शकतं? का नाही कळू शकत याचंच उत्तर महर्षी पतंजली विभूतिपादातल्या सूत्र नंबर 19 मध्ये आपल्याला सांगतात. प्रत्ययस्य परिचित्त ज्ञान. या सूत्रातनं आपल्याला ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची. प्रत्ययस्य म्हणजेच दुसऱ्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे त्याच्या चित्तावरती संयम केल्याने परिचित्त ज्ञान म्हणजे त्याच्या चित्ताचं ज्ञान देखील होणार आहे. म्हणजेच तुमच्या मनामध्ये सध्या काय चालू आहे, तुमच्या चित्तामध्ये सध्या काय उमटतंय ह्याच्यावरती जर मी संयम साधला तर मला देखील तुमच्या मनातलं अगदी क्षणात कळणार आहे. एक उदाहरण बघूया. एका खोलीमध्ये 2 रेडिओ आहेत. एका रेडिओवरती गाणी ऐकू येतात आणि दुसऱ्या रेडिओवरती रेडिओची खरखर ऐकू येते. गाणी ज्या रेडिओवरती ऐकू येतात त्याची फ्रिक्वेन्सी 92.7 आहे. दुसऱ्या रेडिओची फ्रिक्वेन्सी जर आपण सेम केली म्हणजेच 92.7 ही दोन्ही रेडिओची फ्रिक्वेन्सी केली तर दोन्ही रेडिओवरती सेम फ्रिक्वेन्सीचं गाणं आपल्याला ऐकू येतं. बघा, त्याच पद्धतीने एखाद्याच्या मनात काय चालू आहे ह्या गोष्टीवरती जर समोरच्यानी संयम बाळगून म्हणजेच धारणा, ध्यान आणि समाधीच्या मदतीने संयम बाळगून जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या चित्ताचं ज्ञान देखील त्याला होऊ शकतं. एक दैनंदिन उदाहरण बघू. आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो तेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल प्रेम आहे, क्रोध आहे की त्याला आपल्याला टाळायचं हे त्याच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला लगेच कळतं. तो जर व्यक्ती आपल्याकडे हसऱ्या नजरेने बघत असेल किंवा क्रोधित नजरेने बघत असेल किंवा तो आपल्याला शंकेच्या नजरेने बघत असेल तर हे सर्व आपल्याला त्याच्या फेशियल एक्सप्रेशनवरनं म्हणजे चेहऱ्याच्या हावभावावरनं लगेच कळतं. महर्षी पतंजलींनी इथेच प्रत्ययस्य परिचित्त ज्ञान म्हणजे दुसऱ्याच्या चित्तामधलं ज्ञान कसं प्राप्त करून घेऊ शकतो याची माहिती आपल्याला दिली. आपल्याला हळूहळू हे जे पतंजलींचं विभूतिशास्त्र आहे त्याचं रहस्य उलगडायचं. अजूनही बरंच रहस्य उलगडणं बाकी आहे. हे रहस्य तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, आवडला असेल तर लाईक करायचा आहे, तुमच्या कमेंट द्यायच्या. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.